नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण एकदम मलईदार श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत। येणाऱ्या गुढीपाडव्याला सगळ्यांकडेच श्रीखंड पुरीचा अगदी मस्त बेत असतो। चला तर मग आता श्रीखंड कसं बनवायचं त्याला सुरुवात करूया। ह्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। हे दूध गरम करून याला कोमट करून घेतलेलं आहे आणि साधारणपणे आपण त्याच्यामध्ये हात घालू शकू एवढं कोमट करायचं आहे। ह्याच्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे दही घालून घेतलेलं आहे आणि आता हे दही घातल्याच्या नंतर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे 15 ते 20 वेळेस चमचा असंच फिरवत राहायचं आहे। त्याच्यामुळे हे दही दुधामध्ये मिक्स होईल आणि आपलं विरजण एकदम घट्ट लागेल। तर ह्या पद्धतीने हे दही लावून घेतल्याच्या नंतर आता याला 8 तास उबदार जागेवर ठेवायचं आहे। तुम्ही कुकरमध्ये किंवा मायक्रो ओव्हनमध्ये हे भांडं ठेवू शकता। आता बघू शकता दही अतिशय मस्त घट्ट असं विरजलंय। आता काय करायचं, एक भांड्यावर ठेवायची आपल्याला पुरणाची जाळी आणि त्याच्यावर एक सुती कपडा किंवा रुमाल टाकायचा आहे किंवा तुम्ही ओढणी देखील घेऊ शकता। शक्यतोवर कपडा हा व्हाईटच घ्यायचा आहे, कुठलाही कलरफुल घ्यायचा नाही, नसता त्याचा कलर आपल्या दह्याला किंवा चक्क्याला लागेल। आता हे सगळं दही ह्या कापडामध्ये असं घालून घ्यायचं आहे आणि याचे चारी बाजूचे जे काठ असतात ते एकत्र करून त्याची गाठ मारून अशी पोटली बनवून घ्यायची आहे। तर ह्या पद्धतीने हे असं करायचं आणि मग याची घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। तर मी आज फक्त अर्धा लिटरचंच श्रीखंड केलेलं आहे परफेक्ट प्रमाणे। आता दुसरी गोष्ट काय असते ते म्हणजे आता ही जी दह्याची पोटली आहे, चक्का करताना ह्याला बाहेर लटकून ठेवलं तर दही आंबट होतं आणि श्रीखंड पण आंबट होतं आणि खूप आंबट श्रीखंड चांगलं लागत नाही। मग हे अशीच पोटली खाली भांडं ठेवून जाळीमध्ये फ्रीजमध्ये ठेवायची आहे 3 ते 4 तास। ह्याच्यामुळे काय होईल, आपला चक्का अजिबात आंबट होणार नाही आणि जसं आपण बाहेरचं श्रीखंड आणून खातो सेम तशीच टेस्ट लागेल। आता चक्का तर बनून तयार आहे, तुम्ही बघू शकता चक्का अगदी मस्त घट्ट झालाय आणि त्यामध्ये जेवढं सगळं पाणी होतं ते निथळून ह्या खालच्या बाउलमध्ये पडलेलं आहे। तर हे पाणी देखील फेकून द्यायचं नाही, कणिक वगैरे भिजवण्यासाठी तुम्ही हे पाणी वापरू शकता। आता हा जो चक्का आहे हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि हा बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे, कारण आपल्याला हा खूप घट्ट झाल्यामुळे याला छान फेटून घ्यायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे चक्का आपल्याला मोजूनही घ्यायचा आहे। तर आता हा चक्का मी मोजून बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। साधारणपणे जेवढी वाटी भरून हा चक्का निघलाय किंवा झालाय तेवढी की वाटी भरून आपल्याला आपली नॉर्मल साखर घ्यायची आहे, पिठी साखर नाही, आणि नॉर्मल साखर मिक्सरला फिरवून याची पिठी साखर करून घ्यायची आहे। जेवढा चक्का तेवढी साखर घालायची आहे, हे एकदम अचूक प्रमाण आहे। ह्यामुळे श्रीखंड अगदी चवदार लागेल, खूप गोडही लागणार नाही। आता हे छान ह्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने किंवा तुम्ही बीटरच्या साह्याने देखील मिक्स करून घेऊ शकता। अतिशय मऊसूत झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे विलायची पावडर। तर साधा छोटा चमचा असतो तो चमचाभर मी विलायची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे। जायफळ हे टोटली ऑप्शनल आहे, नाही घेतलं तरी चालेल। आता जायफळ आणि विलायची घातल्याच्या नंतर ह्याला परत एकदा व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला अजिबात लक्षात येणार नाही की श्रीखंड घरी बनवला आहे किंवा मार्केटमधला आहे। आता एक बाउल घ्यायचा, त्याच्यावर पुरणाची चाळणी ठेवायची आणि ज्या पद्धतीने आपण पुरण काढतो त्याच पद्धतीने हे श्रीखंड आपल्याला ह्या जाळीतून काढायचं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही जर चक्क्याच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या राहणार नाही आणि ते पूर्ण सॉफ्ट होऊन जाईल, जसं मार्केटमध्ये भेटतं अगदी तसंच। तर ही प्रोसेस करून घ्यायची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पूर्ण पात्रातून देखील काढू शकता। तर ह्याच पद्धतीने मी ह्या चाळणीतून पूर्ण श्रीखंड आता काढून घेतेय, म्हणजे हे श्रीखंड अगदी मऊसूत होईल। तर हे असंच करायचं आहे। तुम्हाला जर बाउलमध्ये कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही एक असं मोठं भांडं घेऊ शकता। आता तुमच्या आवडीप्रमाणे जे ड्रायफ्रूट्स असतात ते याच्यात घालायचे। तर मी काजू आणि बदाम
ह्याच्या स्लाइस करून ह्याच्यामध्ये घातलेला आहे। तुम्ही याच्यामध्ये पिस्ता चारोळी देखील घालू शकता। आता थोडंसं कलर याच्यामध्ये घातलेला आहे। कलर हा टोटली ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आणि केशर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर देखील ॲड करू शकता। आता कलर टाकल्याच्या नंतर हे परत एकदा छान मिक्स करायचं आणि मिक्स केल्याच्या नंतर याला परत 1 तासभर आपण याला फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहोत, त्याच्यामुळे हे अजून जास्ती घट्ट होईल। आता 1 तास फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर मी हे एका वाटीत काढून घेतलंय आणि ड्रायफ्रूट्स घालून याला गार्निश करून घेतलेला आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील श्रीखंड पुरीचा बेत करणार असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। त्याआधी तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा आणि श्रीखंड नक्की बनवा। कमेंट करून कसं वाटलं ते सांगायला विसरू नका। भेटूया अशाच माझ्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद।